येवकार हांव जवाहर. सुरवेक हेडलायन्स. म्हापशा सरकारी कामांचो घोळ, फुटली उदकाची पायपलायन, शॉपांनी रिगले उदक, अंडरग्राउंड केबलिंगाचे काम जबाबदार, पसरकार फुर्योज. सेलेब्रेशनाचो न्हू, निर्णय घेवपाचो हो वेळ. मिशन फॉर पॉलिटिकल रिझर्वेशनान परत काढलो सरकाराचो फोग. म्हणटा अमित शहाने मानून घेतल्या चूक, अजूनय गृहीत धरप पडटले महारग. केटीसी कर्मचारी आणि ड्रायव्हरांच्यो मागण्यो जाग्यार घालपाचे उतर. सोमारा मुख्यमंत्र्याबरोबर बसका जाल्या उपरांत जातलो करार. तो मेरेन आंदोलन स्थगीत, सांगले कदंबा कर्मचाऱ्यांनी. आणि आता आयच्यो कोंकणी खबरो विस्तारान. गोंयांत जायते कडेन अंडरग्राउंड केबलिंगाचें काम हाडबडीतपणान चल्लां. म्हापश्या तेची देख मेळ्ळी. काम करतना उदकाची पायपलायन फुटली. उदकाची नासाडी जालीच, कांय शॉपांनी उदक रिगले. आतांच ही गत. पावसांत कितें? दुकान धनियांच्या कपलाक आठयो पडल्यात. म्हापशा बाजारान उदकाची पायपलायन फुटून दुकानांनी उदक रिगला. अंडरग्राउंड केबलिंगाचें काम चालू आसा. त्या वेळार हे पायप फुटला आसूं येता अशें थळावे दुकानदार सांगतात. सकाळी 6 वरांच्या अदमासाक ही घटना जाल्ल्याचें तांणी सांगलें. उदकाची नाशाडी जाल्या. वाठारांतले गटार पुराय कोयरान भरला. नितळ करूंक ना, देखून ते उदक दुकानांनी पावले. पावसा आदी ते साफ करपाक जाय, थळाव्यांनी मागला. इधर वो पानी पाइप पूरा था, उसमें से वो पानी पूरा रोड पे भरा था. उधर से पूरा मोल्ड मार करके वो पानी को फिर अंदर डालने तो पानी अंदर दिया. वो कितने बजे हुआ सुबह? तो 6 बजे जो 6 बजे. सो उदक शॉपानी बीन गेले, आपके शॉप में गया पानी? नहीं, हमारे शॉप में पानी नहीं गया. रोड पे भर गया पानी. का शॉप में पानी नहीं गया. पाईप फुटले आणि उदीक भार पडले आणि सगळे भरलेल्या. आमचे माणस भितर गेले. मागीर आम्ही पुढे भितर घातले. कितल्यांक हे सकाळी? सकाळी ते माझे म्हणते झाले 5-6. सो उदक खूप भरलेले. सो आता कमी आसा? आता कमी झालं. आता त्यांच्यानी येऊन बंद केले, कमी झालं. आज सकाळी फुडें बाजारान सदानंद कोल्ड थंय एक व्हडले नळाचे पायप फुटले. पायप फुटून अख्ख्या बाजारान उदीक जाले. थोड्यांच्या दुकानान गेले, थंय भायर बसता त्यांचे सगळो माल कितके येतलो. हांव म्हणटा ही परिस्थिती आता जर पायप फुटून जर अशें जाता जाल्यार पावस पडटो काय कितें जातलें? पावसाचें उदीक जर अशें येत जाल्यार अख्खे बाजार बुडटलो. तेन्ना हांव मुन्सिपालिटी कडेन मागता की गटार पयलीं साफ करा, हे आतां रस्तो करच्या पयलीं. इतकेंच तेंच्या कडेन मागता. काम करतना म्हणजे हे करतना कितें तरी जालां आसतलें आनी लिकेज जालें. तेंच्यांनी बरोबर पॅकींग करूंक नासतलें न्हू. ते आतां ते फ्लो जालो व्हडलो. मागीर हांवें तशेंच कितें केलें, म्हाका हांव शॉपार येयलो 8 संक. कळ्ळ्या उपरांत मार्केटचो चेअरपर्सन आहा न्हू, आशिर्वादाक फोन केलो. आशिर्वादाक मागीर PWD म्हणलें. तेन्ना आतां हे उदीक बंद केलें. सो लुकसाण जालं शॉपांचे? हां, शॉपांचे लुकसाण बी? लुकसाण म्हणजे अजून सारकी हे येवंक ना. लोकांनी दुकानां उगडूंक ना न्हू. तेन्ना मागीर कळटलें कितें जालां. हांव CP कडेन मागता, आमदारा कडेन मागता की गटाराचेर लक्ष दिया पयलीं, मागीर रस्ते करा. सगळें म्हणल्यार इतकें ह्या उदकान जर अशें जाता जाल्यार पावसान कितें जातलें हांगा? गोवा 365 खातीर नितीक्षा गांवकार, गौतमी गांवकार आनी निखिल जल्मी. हो सेलेब्रेशनाचो वेळ न्हू, ठाम निर्णय घेवपाचो वेळ. गोंयच्या एसटींक राजकीय आरक्षण न दिवपाची चूक आमचे कडल्यानच जाल्या हें केंद्रीय गृहमंत्री अमित शहान मानून घेतला. अजूनय आमी वाट पळयतात फायनल नोटिफिकेशनाची. नाजाल्यार पॉलिटिकल निर्णय घेवपाक आमी मेकळे. मिशन पॉलिटिकल रिझर्वेशनाच्या फुडाऱ्यांनी सरकाराक निमणी शिटकावणी दिल्या. केंद्रीय मंत्री अमित शाह आणि गोयचो मुख्यमंत्री प्रमोद सावंतान एसटी समाजाची फटवणूक केल्या अशी भावना जाल्ल्याचे एसटी समाजाच्या फुडाऱ्यांनी सांगले. अमित शाह जाल्यार उतर दिवन नेगार गेला. गोयच्या एसटीक राजकीय आरक्षण मेळूंक ना ती आमची चूक हे ताणें मानूनय घेतला अशें मिशन पॉलिटिकल रिझर्वेशनाच्या फुडाऱ्यांनी सांगले. आयकयात गोविंद शिरोडकाराक. आणि आमच्या समस्त गोंयच्या आदिवासी बांधवांक, आमचे जे कोण वावुरपी आसा, कार्यकर्ते आसा, विविध पक्षांचे अथवा आमचे जे लीडर जे आसा, मंत्री आसा, आमदार आसा, हेंकां हांव सांगूंक सोदतां, दिस इज नॉट द टायम फॉर सेलिब्रेशन. हे जे कितें काडला न्ही, आयला न्ही, हे सेलिब्रेशन करपाची
ही वेळ जावंक ना अजून. सरकार अजून आमकां गृहीत धरता हे स्पष्ट जाता. तांकां अजून दिसता, हांव परतून म्हणटा की अजून जी आमची अक्कल जी आसा ती धोपरानूच आसा म्हणून. ना, परतून सांगूंक सोदता हांव, आमची कपलान आसा. अरे बाबा न्हू, तुम्ही कॅबिनेटान कितें केलां? ड्राफ्ट बिल अप्रूव्ह केला आणि ताका व्हडलें नांव दिलां कितें? आमी खास तुमच्या खातीर, हे तुमकां मेळपा खातीर, रिजर्वेशन मेळपा खातीर तुमच्या खातीर स्पेशल कायदो केला म्हणून. आणि आमचो केंद्रीय मंत्री, माननीय केंद्रीय मंत्री पियुष गोयल उलयता काल की न्यूली गावडा, कुणबी आनी वेळीप हितून एड जाला म्हणून. कित्याक जाला म्हणून त्या लिस्टार आमच्या इंडियेच्या या महाभागात हांव सांगूंक सोदतां, बाबा न्हू, आमी 2003 जाल्ले रे बाबा एड. हे 22 वर्सां आयज तुमचे कडेन हांव उघड करता. आमी जे डेलिगेशनान आसले हांगासर, हांव स्पश्ट आसा तो अमित शहा कडेन उलयल्लो आसा. कितें म्हणून की गेली 22 वर्सां तुम्ही आमगेर अन्याय केलो म्हणून. आणि असो जो अन्याय आसा हेज्यान फुडें आमच्या भारतांतल्या खंयच्याच आदिवासीचेर जावंक फावना. माननीय होम मिनिस्टरान मान्य केल्ले आणि कितें सांगलें आमकां? उतर कितें दिलें? उतर हें दिल्लें की 28 तारीख साठी हें जावपाचें आसा, आमची कॅबिनेट जावपाची आसा. कॅबिनेटान ते आमी एप्रूव्ह करता. सगळो नोट बी सगळो रेडी आसा. आणि तेणी स्वता उलयले. कितें उलयले ताणे? 2027 तुमकां मेळटलें न्हू, पूण जर तर सरकार जर खंयचे गडगडले मदीं बाय इलेक्शन जालें जाल्यार हेचो जो फायदो जो आसा रिजर्वेशनाचो तुमकां 1 वर्सा नंतर 2 वर्सां म्हणजे जेन्ना हें जातलें न्ही तेन्ना तुमकां मेळूंक शकतलो. म्हणजे तेणी टायम पिरियड सुद्दां आमकां दिल्लो. कसलो? की डिलिमिटेशन आपूण हें केल्या बरोबर, हें बिल हाडल्या बरोबर, कित्याक कॅबिनेटान हें हाडल्या बरोबर, एप्रूव्ह केल्या बरोबर जास्तीत जास्त म्हणपाक ताका 1 वर्स लागतलें म्हणपाक. हें तो उलोवन गेल्लो सगळ्या समक्ष. आमच्या सीएमान आमकां कितें उतर दिलें? लोकसभेच्या आधी तुमकां डिलिमिटेशन कमिशन बसोवन दाखयता न्ही, जालें. हें कितें काडलां तें तुमी हें कमिशन अपॉइंटमेंट हो युपीएच्या टायमार 2013 सगळो जो पावर जो आसा कोणाक दिल्लो? इलेक्शन कमिशनान दिल्लो डिलिमिटेशन बसोवपाचो. हेची पुनरावृत्ती जी आसा हे आमचे डबल इंजिन सरकार करूंक शकताले, हय काय ना? त्या बरोबर त्या लिस्टान आमचेय नाव असले, परंतु यांच्याच ना करत्याक लागून 2014 जेन्ना यांचे सरकार आयलें यांच्यात तो फॉलोअप करूंक ना. आमी रावता कित्याक सरकाराक अजून पर्यंत कितें आसा? टायम आसा हे 8 पर्यंत कोड ऑफ कंडक्ट लागो पर्यंत. विजय सरदेसायानूय तेच सांगलें. एसटी समाज पिसो ना. भाजप सरकार कितें करता तें तांकां वेवस्थीत कळटा. भाजप सरकारान काश्मीर, उत्तराखंडाचे धर्तरेर जशें आरक्षण दिलां तशें तें गोंयांतूय दिवचें, ना जाल्यार आमी आसातूच. आयकात ताका. मागताले कितें आनी अनाउन्समेंट जाला कितें आनी सुसंस्कृत गोंयचे जनतेन कितें चिंतप ताजेर फुडें सरकारानूच चिंतचें. इतले लोक पिशेना. त्या तांचो डिमांड कितें आशिल्लो? डिमांड काडपी मनीस हांव एसटी न्ही, हांव बामूण. सगळे जाण कोण कितें तो. पूण हांवें हो इश्यू काडिल्लो एसटीचे रिजर्वेशनाचो. मागिल्लो कितें की विदीन ऑन द लायन्स ऑफ काश्मीर, ऑन द लायन्स ऑफ उत्तराखंड जें रिजर्वेशन जालां ते भशेन तांणी गोंयांत करचें आनी 24 इलेक्शनाचे पयलीं अनाउन्समेंट करचें. आतां
जे अनाउन्समेंट जाला ताजो अर्थ असो की आमचो सरकार परतो येवपाचो आहा आनी आमी फुडें करपाचें आहा. तातूंत एसटी जर खूश आहा आनी ते जर विजय जालो म्हणून ते रॅली बिली काडपाक सोदता जाल्यार इट इज देअर कन्सर्न. आय डोंट वांट टू स्पीक. गोवा 365 खातीर संदीप तुयेकार आनी ओमकार देशप्रभू. घेऊ एक ल्हानसो विसव. विसव उपरांत येवकार पळोवया फुडल्यो खबरो. केटीसी कर्मचारी आनी ड्रायव्हरांच्यो मागण्यो जाग्यार घालपाचें उतर मुख्यमंत्र्यान दिलां. सोमारा ते विशींचो करार करतले अशें मुख्यमंत्र्यान सांगलां. खंय देखून सद्या पुरतें आंदोलन स्थगीत करतात, आंदोलकांनी सांगलां. कदंबा येरादारी महामंडळाच्या प्रश्नाचेर पणजेच्या आझाद मैदानाचेर केटीसी कर्मचारी संघटनेन पत्रकार परिशद घेतली. सोमारा बसके उपरांत मुख्यमंत्री सावंत आनी केटीसीएल व्यवस्थापन हांचे मदीं कबलात जातली. खंय जातूंत 7वो वेतन आयोग चालीक लावप, 34 म्हयन्याची थकबाकी दिवप अशा करारांचेर मुख्यमंत्री सय करपाचो आसा. सुहास नायकान सांगले. पळयात. तांची हजेरी हांगा आसा. कांय ठरावीक मागण्यो आसल्यो आनी त्यो मागण्यो आमी तुमच्या पर्यंत कळीत केल्ल्यो आसा. पूण परतून हांव तुमकां सांगता की आमची प्रमुख मागणी आसली की कदंबा कॉर्पोरेशनाचें अस्तित्व गोंयच्या स्टेटीन कायम उरपाक जाय. कदंबा कॉर्पोरेशन हें कॉर्पोरेशन कांय सामाजीक ध्येय आनी उद्दिश्ट दवरून स्थापन केल्लें आनी तें कॉर्पोरेशन कशें शाश्वत दवरपाक जाय आनी ह्या कॉर्पोरेशनान काम करपी जे कामगार आसात, जे एम्प्लॉईज आसात, तांच्यो नोकऱ्यो शाश्वत कश्यो दवरपाक जाय त्याच्या खातीर हो धरणा प्रामुख्यान आशिल्लो. कित्याक तुमी जाणात की सरकारान 150 बसीस स्क्रॅप केल्यात आनी नव्यो बसी अजूनय घेवंक ना. सो आमची प्रमुख मागणी आसली की नव्यो बसी घेवन जे इंटरस्टेट रूट्स आसात, जे प्रॉफिट मेकिंग रूट्स आसात, जे गोवा शिर्डी, गोवा बॉम्बे जावं कर्नाटका स्टेट, कर्नाटका गोवा, महाराष्ट्रा गोवा खुबशे रूट जे प्रॉफिट मेकिंग आसा त्या रुटांक चालना दिवपाक जाय आनी त्या बसत हो धरणा आसलो. ही प्रमुख मागणी आसली. काय कित्याक खुबशे लोक जेन्ना पब्लीक आमकां विचारता की अरे तुमकां तुमच्याच मागण्यो जाय, आमी म्हणलें ना, आमची प्रमुख मागणी आसा की हें कॉर्पोरेशन जिवंत दवरपा खातीर, ह्या कॉर्पोरेशनाक जे काम करपी आसा तेंच्यो नोकऱ्यो सांबाळपा खातीर हो धरणा आसलो. सो गोंयचो मुखेलमंत्री आमकां काल आफून व्हेले. मुखेलमंत्र्यान आमकां सांगलां की इमिजिएटली ऑन मंडे the management of Kadamba will sign an agreement with the Kadamba employees union आणि ह्या एग्रीमेंटान 7th पे इम्प्लिमेंट जाला हे लिखित रूपान आमकां बरोवन दितले. आनी त्याच बरोबर जो 7th पेचो एरियर्स आसा फ्रॉम 1/1/2016 टू ऑक्टोबर 2018 34 मंथ्साचो जो एरियर्स आसा ताजेर भौमानस मुखेलमंत्र्यान आमकां सांगलां की this issue will be put up before the government, finance department, and after the approval of the finance department, the arrears will be released immediately. So that is also a good development and we thank the Chief Minister. गोवा 365 खातीर विलियम रॉड्रिगीस, मनीषा जाधव आनी संगीता ओली. येता ती वेंचणुकेंत इंडिया गठबंधन सत्तेत येतलें. घटनेंतले तरतुदी प्रमाण एसटींक आरक्षण दितले. आदलो केंद्रीय कायदो मंत्री ॲडव्होकेट रमाकांत खलपान सांगले. कायदो करतले अशें सांगपाचो जुमला करचे बदला तुमी ऑर्डिनन्स कित्याक काडिना? काँग्रेस प्रदेशाध्यक्षान भाजपा सरकाराक विचारला. जाल्यार गोविंद गावडे कितें करता? रामकृष्ण जल्मी विचारता. लोकसभा वेंचणुकेची आचारसंहिता लागू जावच्या आदी गोंयांत एसटी समाजाच्या पॉलिटिकल रिझर्वेशनाचे नोटिफिकेशन काढात. समाज हे मागणेर ठाम आसा. बहुजन समाजातले हेर घटकय आंदोलनाक तेंको दिवपाक लागल्यात. जाल्यार येता ते पार्लमेंट अधिवेशनात बिल हाडटले. कायदो करतले जातूंत डिलिमिटेशन कमिशन बसोवन नवे सेन्ससा प्रमाण एसटी रिझर्वेशन दितले अशें केंद्रीय मंत्री पियुष गोयलान प्रेस घेवन सांगले. ताजेर काँग्रेसीन दिल्ली ही प्रतिक्रिया. आता 2011 पासून आजपर्यंत सेन्सस जाल्लो ना आणि घटनेन अमेंडमेंट करून अशें सांगलें की 2026 सेन्सस जातलो. तो सेन्सस जाल्या उपरांत ह्या विशिश्ट वर्गाचे लोक कितले आसात पर्संटेज तें कळटलें. त्या प्रपोर्शन टू दॅट पॉप्युलेशन त्या प्रमाणे रिजर्वेशन फॉर दीस 3 डिफरंट क्लासीस जातल्यो.
ते केल्या उपरांत मागीर डिलिमिटेशन एक्ट येतलो आनी तें डिलिमिटेशन जातलें मतदारसंघाचें सगळें जातलें. त्या नंतर ही इलेक्शन जातली. हाचो अर्थ असो की हे सगळो प्रकार घडटा म्हणसर कदाचित 2030-35 पर्यंत आमी पावतले. कित्याक 2026 जर उपरांत सेन्सस जालो, 2027 स्टार्ट जालो, ताका 2 वर्सां तरी जाय मिनिमम. 28-29 जाली, त्यानंतर तो रिजल्ट येतलो, त्यानंतर पर्सेंटेज कळटली, त्यानंतर डिलिमिटेशन जातलें. सो अनदर 5 years विल गो. म्हणजे जो जुमला हो शब्दप्रयोग आमच्या अध्यक्षान पळय केला तो खरोखरच आसा. आज सगळ्याच्या दोळ्यांक गेलें उदक फासप. महिलांसाठी काल केलें आनी सगळें अर्दवट करून दवरलें. आज तुमी सांगतात शेड्यूल ट्रायब बद्दल उलयतात, ते अशेंच हवेंतलें केलां. काल जें कितें केलां तो कावन्सिल ऑफ मिनिस्टर्स, कॅबिनेटचो एक ठराव, तो निश्चित कॅबिनेट भरली काय ना भरली तो बाबडो होच जाणा, जाणें कोणें काल अनावन्स केला तो जाणा. पण धरुया की ताणें सांगलां की आमी फुडल्या सेशनान आमी बील हाडटले, फुडल्या सेशनान हें सगळें करतले. आतां साहजिकच प्रश्न उरता, फुडल्या सेशनाचेर तूं आज कसो कितें उलयतलो, हाडटले करतले म्हणून? खंय गॅरंटी तुज्या सरकारची आसा? एसटी समाजातलो गोविंद गावडे सध्या भाजपात सत्ता भोगता. तो कित्याक यत्न करिना? रामकृष्ण जल्मीचो सडेतोड प्रश्न. जाल्यार आमकां जे पॉलिटिकल रिजर्वेशन दिवपाचें आसा ते 2026 दिव आसात एज पर सेंट्रल गव्हर्मेंट. आनी 26 दिले नंतर सादारण 3 वर्सां ते सगळे प्रोसिजर करपाक काडटात आनी ताका लागून 3 वर्सां 26 ते 29 म्हणजे 27 सुद्दां हे गव्हर्मेंट दिवंक शकना. ताका लागून काँग्रेस गव्हर्मेंटान 2013 UPन एक ऑर्डिनन्स हाडून 2 असेंब्ली रिजर्व करून दिल्ल्यो आसात. ताका लागून दॅट इज बेस्ट एग्जाम्पल. 2020 गव्हर्मेंट ह्याच प्रेझेंट गव्हर्मेंटान जम्मू काश्मीराक, अरुणाचल प्रदेश, नागालँडाक दिल्ले आसात. तशें दिवपाक येता. हें रिएडजस्टमेंट म्हणजे करूंक कितें करपाक सोदतात ते सगळे 40 कॉन्स्टिट्युएन्सी परत रिएडजस्टमेंट करतले. ही प्रोसिजर लेंदी आसात आनी ते आपल्या जाय तशें करतले. ही आमकां गरज ना. ते डिले करपाचे म्हणजे ह्या लोकांक डिले करून फक्त ह्या समाजान मतां मारपाची आनी तेंच्यांनी सत्ता भोगपाची हें चल्लेलें आसात. आनी म्हाका एड एक करपाचो आसा. 2011 उटा संघटनेचे अंडर 2011 नवीन जो ST म्हणून आमचे कडेन निर्माण जालो, जो गोविंद गावडे, तो आज मिनिस्टर आसा न्ही. गोविंद गावडे 2011 ST जालो न्ही, ताचे पयलीं आतां खंय दिसूं नाशिल्लो. 2011 ST जेन्ना जाले नंतर आज तूं 2 गव्हर्मेंटा 2 पावटां मिनिस्टर आसा, तर तूं कित्याक तो विशय मानिना, तूं कित्याक करिना? काँग्रेसीन आयजवेरच्या सत्ता काळात कितें केलें तेवूय आदलो कायदो मंत्री रमाकांत खलपान सांगले. आयकात. आज पर्यंत शेड्यूल कास्टांक आमी दिले, रिजर्वेशन दिले. आमच्या गोव्यान सुद्दां शेड्यूल कास्टसाठी एक जागा रिजर्व आसा, आमच्या पेडण्यान आसा. आनी थंय मागणी चलता की ती इतलीं वर्सां जालीं आमी एकाच पद्धतीचेर आसा. पण सेन्सस ना म्हणून थंय बदल जायना आनी ते एका जाग्यार उरला आनी एका प्रकार दुसरो तो अन्याय जाता, बाकी इतर जनतेचेर जाता. शेड्यूल ट्रायबच्या संदर्भात तेंच जालें. गोव्यान सगळे OBC शेड्यूल ट्रायब म्हणून आसले पर्यंत OBC असल्या कारण शेड्यूल ट्रायबचे गटबंध प्रोविजन हें आसा ते लागू जालें ना. आनी अधांतरी हो आमचो समाज उरलो. ह्या समाजाक सगळ्यांनी प्रॉमिस केलें आमी तें काम करतात, काँग्रेसीनय केलें. आनी त्या अधिवेशनाचो उठाचें जें आंदोलन जालें ताचो उल्लेख आतां आमच्या जल्मीन केला, त्या आंदोलनाचो फायदो मेळून जें सरकार स्थापन जालें तें सरकार 2012 ते आतां पर्यंत सत्तेचेर आसा. 12 वर्सां जावन गेलीं. एक तो पुरो जायना तुमकां हें करपाक. गोवा 365 खातीर विलियम रॉड्रिक्स आनी निखिल जल्मी. गोंयांत दाबोळे आनी मोपा विमानतळ गाजतात. दाबोळी विमानतळ ना जावपाचे वाटेर आसा. गोंयचे अर्थवेवस्थेचेर परिणाम जावं येता. थळाव्यांचो हुस्को. विमानतळाचो भंय काडून उडयात. दाबोळी विमानतळ खंयच वयचो ना, मंत्री माविन गुदिनोन सांगला. दाबोळी वाठारांत विमानतळाचेर चर्चा चल्ल्या. लोकांक दाबोळीचो विमानतळ बंद जावपाचो भंय आसा. मोपा विमानतळ जाल्ल्यान हो हुस्को निर्माण जाला. गोंयच्या आर्थीक परिस्थितीचेर वायट परिणाम जावपाची शक्यताय उक्तायतात. ताका माविनान जाप दिल्या. दाबोळी विमानतळ वाठारांत जायत्यो उदरगती जातात. दाबोळी विमानतळ खंयच वयचो ना देखून कोणीच हुस्को करचो न्ही. विमानतळ आनी चिखली रस्त्याक जोडपी दुसरो वन वे उड्डाण पुलाच्या उक्तावण सुवाळ्या वेळार माविनान सांगले. कितली अफवा लोक थोडे घालून दी, हो एअरपोर्ट केन्ना बंद जावपा ना. कितें हे एक्सपान्शन करता, एनदर 250 crore कित्याक सेंट्रल गव्हर्मेंट एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया मोडटा आनी 2 एरो ब्रिज थिंगा येता म्हणजे आनी 2 प्लेन पार्क करपाक मेळटले. सेम वे तेजे सायडीनूय येते एडमिनिस्ट्रेटीव ऑफिस जे आसा तें डेमोलिश जावन टू माय लेफ्ट तुमच्या फाटल्यान
लेफ्ट हिंगासून हांव पॉयंट आउट करता थिंगा एडमिनिस्ट्रेटीव ऑफिस डेमोलिश करून ते शिफ्ट करतले पार्किंग तेंचे आसले थिंगा कित्याक थिंगा बिकॉज ऑफ सेक्युरिटी रिजन ते एलाव करना कार पार्किंग थिंगा ऑफिस शिफ्ट जाता थिंगा आनी 2 एरो ब्रिज येता सो हांव कितें दाखोवपाक सोदतां की हो एअरपोर्ट खंयच्या परिस्थितीन बंद जावपाना इट इज वन ऑफ द मोस्ट प्रेस्टिजियस मिन्स एअरपोर्ट्स ऑफ एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया आतां साऊथ वेस्टर्न रेल्वे बाबा अमोल काणेकर हांगा आसा ताका खबर आसा तेजे बाकीचे रेल्वे ऑफिशियल आसा हालीं ते आयिल्ले तांकां सगळ्यांक खबर आसा म्हणजे कितें कितलें काम आमकां रेल्वेन हांगा करून दिलां तें आतां हो ब्रीज आनी हालीं आमी दाबोले जंक्शनाचेर केल्लो दिस इज 16 crore दॅट इज 9 crore म्हणजे 25 crore वर्क्स एज रिगार्ड्स ब्रीज साऊथ वेस्टर्न रेल्वे आमकां करून दिल्ले आसा इज इट नॉट अमोल सो हे आमकां काम रेल्वेन करून दिल्लें आसा तेजे शिवाय म्हाका एक इंटरनल रोड थिंगा करून दिल्लो आसा हें कितें दाखयता सेंट्रल ऑथॉरिटीज इवन लायक रेल्वेज आर कोऑपरेटींग नवीन काम शांतीनगर टू न्यू वाडे न्यू ब्रीज तेजें काम सुरू जाल्लें आसा पायपलायन थिंगा व्हडली पायपलायन आसा ती शिफ्ट करपा खातीर ती सेक्शनां रेडी जाला म्हाका दिसता फुडले 1 विका भितर तें काम शिफ्टिंग ऑफ पायपलायन and connecting it to that new pipeline any काम ready जातले As per the assurance he had given, he is giving away the this flyover for the service of the people. And the way he has been coordinating with the railways officials on the higher ups has been, it has been very, very innovative. I mean, it helps the Dabolim constituency or Movin sir to get his work done for his people. As far as you all know, there has been issue of airport closing down. But if you see the infrastructure around us, in cooperation and in advice with the Movin sir, he has been advising us how to design the bridges or the roads or the drainages or everything, all kind of infrastructure. गोवा 365 खातीर हिरू महाले, गौतमी गावकार आणि सानिका नागवेकर. घेऊया एक ल्हानसो विसव. विसव उपरांत परतून एकदा येवकार पळोवया फुडल्यो खबरो. सप्तकाच्या शेवटाक सुक्या हवामान तिगून उरो येता. कांय थारावीक सुवातांनी दाट धुकें पडटलें. फुडल्या 3 दिसां खातीर चडावत तापमानात व्हडलोसो बदल जावचो ना. हवामान विभागाचो अदमास. 14 मार्च मेरेन सुके हवामान तिगून उरतले. फुडले 3 दीस चडावत तापमान स्थिर उरतले. हवामान विभागाचो अदमास. उत्तर आणि दक्षिण गोंयांत फुडल्या 24 वरांत तापमानात व्हडलोसो बदल जावचो ना. दनपारां उश्णताय जाणवतली जाल्यार राती उश्णतायेंतल्यान थोडो विसव मेळटलो. शेनवारा मळब निवळ आसतले आनी धुके पडटले. आयचे चडावत आनी उणें तापमान 33 आनी 21 डिग्री सेल्सियस आसतले. सप्तकाच्या शेवटाक हवामान सुकें. शेनवारा निवळ मळब. सकाळी उतर धुके पडपाची शक्यताय. फुडले 3 दीस चडावत तापमान स्थिर. शेनवारचे तापमान 33 ते 21 डिग्री सेल्सियस. हवामानाची शिटकावणी ना. ब्युरो रिपोर्ट गोवा 365. आणि आयचे हे कोंकणी खबराचित्र हांगा सोंपता. मेळुया फाल्यां ह्याच वेळार पळोवपाक गोवा 365. मोग आसचो.